सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता पाण्याचा टँकर घेऊन कुसुमताईच्या चाळीत आलेला असतो. तेव्हा मुले आता अर्जुनला त्या टेम्पोवरती बघतात आणि लगेच सायलीताई असे म्हणत सायलीकडे धाव घेतात. इकडे सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई, आपल्या घरामध्ये पाण्याचा थेंबही नाही, तेव्हा मी बाहेर कुठे पाणी भेटते का बघते. इकडे आता अर्जुन हा पाण्याच्या टँकरवरून खाली उतरतो आणि अनाऊन्समेंट करतो की तुम्ही आता पाण्याचं टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्यासाठी भरपूर पाणी आलंय. तर ते चाळीतील सर्व लोक अर्जुन भोवती गोळा होऊन सर्वजण खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात आता ते मुले सायलीच्या घरी येतात आणि म्हणतात की सायलीताई, तू बाहेर चल ना. तेव्हा सायली म्हणते, काय झालं. दुसरा मुलगा म्हणतो की सायलीताई, तूच बाहेर येऊन बघ ना. सायली कुसुम मुलांसोबत बाहेर येते. तेव्हा सायली ही अर्जुनला बघून कुसुमला म्हणते की अर्जुन सर, इथे काय करतायत. इकडे अर्जुन म्हणतो की हा टँकर मी तुमच्यासाठीच आणलाय, तेव्हा चला बघताय काय, घ्या पाणी भरून. तर सायली आता त्या पाण्याच्या टँकरकडे बघते. त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या हातातील पाण्याची कळशी घेऊन ती टँकरला लावतो आणि भांडे भरून घेतो. तर आता अर्जुन म्हणतो की भांडी भरून ठेवण्यासाठी तुमच्या घरात फक्त 2च भांडी आहेत का. कुसुम म्हणते की सायली, मगाशी आपण त्या 2 बादल्या काढून ठेवल्या होत्या ना, त्या घेऊन ये. त्यानंतर सर्व लोक आपापली भांडे घेऊन येतात. तर अर्जुन अनाऊन्समेंट करतो की तुम्ही भांडणे करू नका, लाईनवरती पाणी भरा, सर्वांना पाणी मिळेल, पाणी भरपूर आहे. इकडे आता कल्पना ही मंदिरात आलेली असते. तेव्हा झाडाखाली आता एक जोगतीन बसलेली असते आणि ती जोगतीन कल्पनाला म्हणते की तुमच्या माणसांवरती खूप मोठे संकट येणार आहे. तेव्हा कल्पना त्या जोगतिनी समोर बसते. तर आता कल्पना म्हणते की पण माझा मुलगा आणि सून खूप आनंदाने संसार करतात. तेव्हा जोगतीन म्हणते की जरा आठवून बघ, खरंच आनंदाने संसार करतात का, त्यांच्यामध्ये भांडण दुरावा काहीच नाही का. तेव्हा कल्पनाला आता अर्जुन आणि सायलीचे भांडण आठवते. तेव्हा अर्जुनने कल्पनाला सांगितलेले असते की तुमच्या लाडक्या सुनेने ठरवले की त्यांचा आवाज माझ्या कानावर पडून द्यायचा नाही. हे आता कल्पनाच्या लक्षात येते. जोगतीन म्हणते की तुझ्या पोराच्या सगळ्या चुकाची जबाबदार व्यक्ती एकच आहे, त्याची बायको आणि तुझी सून. कल्पना म्हणते की अहो, माझी सून खरंच खूप गुणी मुलगी आहे आणि लाखात एक आहे. तेव्हा जोगतीन म्हणते की वरवर जरी ती तशी वाटत असली तरी ती तशी नाहीये. जोगतीन म्हणते की तुझी सून लवकरच तिचा संसार मोडून हे घर सोडून जाणार आहे. तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो. जोगतीन म्हणते ती पोर तुझ्या लेकाच्या आयुष्याचा सत्यानाश करणार आहे. जोगतीन आता कल्पनाला तिच्या लेकाचं दुसरं लग्न लावायचा सल्ला देते. इकडे आता सर्व बायका या लाईनमध्ये उभे राहून पाणी भरत असतात. तर अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्यानंतर सायली आता लाईनीत उभी राहून आता तिची बादली भरू लागते. तेव्हा अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघतो. त्यानंतर बादली ही पाण्याने भरते. तर आता अर्जुन हा कॉकला हात लावतो. तेव्हा सायली ही कॉक बंद करू लागते. तर अर्जुन काही हात काढायला तयारच नसतो. तर आता शेजारच्या त्या बायका म्हणतात, खरंच सर, तुमच्यामुळे आज आमच्यावरचं मोठं संकट दूर झालं आणि आम्हाला पाणी मिळालं. आणि त्या सायलीचे सुद्धा आभार मानतात. संध्या म्हणते की सायली, तुझा नवरा अगदी देवासारखा धावून आला. आणि लगेच चाळीतील ते लोक अर्जुन दादाचा जय जयकार असे म्हणू लागतात. आणि आता ते लोक अर्जुनला उचलून घेऊन अर्जुनचा जय जयकार करत असतात. त्यानंतर आता कुसुम ही अर्जुन समोर येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुसुमताई, माझं काही चुकलं का. तेव्हा कुसुम म्हणते की खरं तर तुमचं आभारच मानायला पाहिजे, कारण तुम्ही चाळीतल्या लोकांसाठी खूप मोठं काम केलंय. कुसुम म्हणते की आणि सायलीने मला म्हटले की काल तुम्ही आमच्यासाठी लाईटही आणली, तेव्हा तुमची खरंच आमच्यासाठी खूप मोठी मदत झाली. अर्जुन म्हणतो, कुसुमताई, तुम्ही सुद्धा माझं कौतुक करता का. तर कुसुम म्हणते, हो, जे कौतुक करण्यासाठी आहे ना ते एक करायलाच पाहिजे. लगेच कुसुम ही तिचा हात पुढे करते. तर अर्जुन हा कुसुमचा हात धरत थँक्यू असे बोलतो. तेव्हा आता सर्व लोक अर्जुनला चहा घेण्यासाठी बोलावतात. तेव्हा आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत असते. तेव्हा मार्केटमध्ये येऊन तुम्हाला कुठली भाजी हवी आहे सायली, टोमॅटो, कोथिंबीर असे आता सर्व नावे घेत अर्जुन आता सायलीला सांगत असतो. ते आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. पोस्टमनकडून आपल्याला अर्जुनने कसे प्लीज माझ्याशी बोला असे लिहून चिठ्ठी पाठवलेली असते आणि आता ते सर्व सायलीच्या डोळ्यासमोर येते. मुलांकडून पाठीवरती प्लीज माझ्याशी बोला, सॉरी मिस सायली असे आता अर्जुनने लिहून पाठवलेले सायलीला आठवते. आणि अर्जुनचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सायलीच्या डोळ्यासमोर आलेले असते.
तसेच आपल्याला अर्जुनने गुलाबाच्या फुलांचा बुफे देऊन कसे आपल्यावरचे प्रेम व्यक्त केले हे सायलीला आठवतं. अर्जुन आता त्या लोकांसोबत बोलत असताना हळूच सायली ते सर्व आठवून अर्जुनच्या पाठीमागे येते आणि अर्जुनच्या खांद्यावर हात टाकते. तेव्हा अर्जुन पाठीमागे बघतो तर सायली हसतच प्रेमाने अर्जुनकडे बघत म्हणते की थँक्यू सर. तेव्हा अर्जुनला आनंदाचा धक्का बसतो. सायली म्हणते की सगळ्यांसाठी थँक्यू सर. काल लाईटचा जनरेटर पाठवला आणि आज टँकर पाठवला सगळ्यांसाठी. तर अर्जुन खूप खुश झालेला असतो. त्यानंतर अर्जुन हा प्रेमाने सायलीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो. तर सर्व लोक आता टाळ्या वाजवतात. अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर आता त्या शेजारच्या बाया कुसुमताईला म्हणतात की बघा दोघेही एकमेकांवरती किती प्रेम करतात. त्यानंतर आता कुसुमताई आणि सायली ह्या घरामध्ये येतात. तर सायली म्हणते की आज मी अर्जुन सरांच्या आवडीची चटणीही करते कारण अर्जुन सर आज खरंच खूप पोट भरून जेवतील. कुसुम म्हणते की आज अर्जुनचे हे जे काही लाड चाललेत ना ते मी खपून घेते, पण त्याने सगळ्यांच्या समोर तुला उचलून घेतलं ना ते मला अजिबात नाही आवडलं. किती जरी काही झालं तरी परक्या बाईशी वागायची ही काय रीत झाली का? सायली म्हणते कुसुमताई अगं आनंदाच्या भरात त्यांनी तसं केलं. कुसुमताई म्हणते की बरं बरं तू कुकर लाव आता. चिडका बिब्बा त्याचं काम संपून येईपर्यंत पराठे तयार असतील. इकडे आता कल्पना ही घरी येते आणि जोगतिनीचे सगळे शब्द आता कल्पनाच्या डोळ्यासमोर भिनू लागतात. जोगतिनीने सांगितलेले असते की तुझ्या पोराचा संसार आता लवकरच हा विस्कटेल आणि ती पोर तुझ्या पोराला सोडून जाईल आणि हे सर्व आता तुझ्या मानेभोवती लिहिलंय आणि ते मी बघते. तेव्हा ते जोगतिनीचे शब्द आठवून आता कल्पना ही विचार करत डोक्याला हात लावते. इकडे आता सायली म्हणते की मी आईंना कॉल करते. कालपासून त्यांना कॉल नाही केला आणि पाण्याच्या आणि लाईटीच्या गडबडीत राहूनच गेलो. तेव्हा कुसुम म्हणते की कर बरं कॉल, नाहीतर तुझी सासू म्हणन की सुनेने कॉलच नाही केला म्हणून. सायली आता कुसुमला फोन लावते आणि कुसुम तो सायलीचा आलेला मोबाईल बघते पण फोन उचलत नाही. तेव्हा सायली म्हणते की आई फोन का उचलत नाहीयेत. तर आता ते पाण्याचा टँकर बघून महिपतचे गुंड तिथे आलेले असतात आणि त्या चाळीतील लोकांना महिपतचे ते गुंड मारू लागतात. तर एक माणूस म्हणतो मी काय केलंय, तर तो गुंड म्हणतो तुम्ही जास्त शहाणे झाले का. आणि बाहेर चाललेला तो आवाज आणि ती गडबड आता सायली आणि कुसुमच्या कानावर येते. तेव्हा दोघीही एकमेकींकडे बघत आता बाहेर येतात. तेवढ्यात आता सायली सगळ्यांना बघून म्हणते की थांबा हे सर्व. लगेच ते गुंड सायलीकडे बघू लागतात. तर ते गुंड म्हणतात तू कोण का आम्हाला सांगणारी, या चाळीची काय मालकीन आहे का. सायली म्हणते मी कोणी का असे ना, तुम्ही इथे काय करताय आणि त्यांना का मारता. तेव्हा ते गुंड आता सायलीला गप्प बसण्यासाठी सांगतात. तेव्हा सायली म्हणते मी गप्प बसणार नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही चाळीत येऊन आम्हाला मारताल का. बोट करत सायली म्हणते की मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सांगते की ही मारामारी आणि गुंडगिरी बंद करा. आम्ही तुमचे काही एक ऐकून घेणार नाहीये आणि ते निमूटपणे सहनही करणार नाहीये. सायलीचे ते परखड बोलणे ऐकून आता गुंडांना सुद्धा घाम फुटलेला असतो. तो गुंड म्हणतो तुला सांगितलं ना एकदा थोबाड बंद ठेव, असे म्हणत आता सायलीला मारण्यासाठी तो गुंड हात उचलतो. पण तेवढ्यात अर्जुन पाठीमागून येऊन त्या गुंडाचा हात धरतो आणि त्याला बदबद बदडतो. त्यानंतर दुसरा गुंड आता अर्जुनला धरू लागतो. तर अर्जुन त्याला सुद्धा त्याची कुत्र्यासारखी धुलाई करतो. तर आता तिसरा गुंड हा काठी घेऊन अर्जुनला मारू लागतो. तर अर्जुन त्याची काठी आपल्या हातात झेलून त्या गुंडाला त्याची सुद्धा भरपेट धुलाई करतो. तर आता बाकीचे दोन गुंड पळून जातात. तर अर्जुन आता ज्या गुंडाने सायलीवर हात उचलला होता त्याची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि त्याला बदबद बदडत असतो. आसपासचे लोक अर्जुनला धरत असतात पण आता अर्जुन कुणाच्याही ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात आता कुसुमताई म्हणते की सायली अगं अर्जुनला थांबव, नाही तर तो त्या गुंडाचा जीव घेईन. तेव्हा सायली पुढे येत अर्जुनला थांबा असे बोलते. तर लगेच अर्जुन हा प्रेमाने उठून सायली समोर येतो आणि तो गुंड पळून जातो. सायली म्हणते की सर प्लीज शांत व्हा. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुठे लागलं तर नाही ना. तर सायली म्हणते मी ठीक आहे, मला काहीच नाही झालं. तर अर्जुन म्हणतो की पण ती माणसे इथे का आली होती आणि कुणाची होती. तर लगेच तो शेजारील माणूस म्हणतो की ती एका बिल्डरचे गुंड आहेत आणि त्याला इथे टॉवर बांधायचा म्हणून त्याला आमची जागा पाहिजे म्हणून तो आम्हाला त्रास देतो. तेव्हा अर्जुनला आता मोठा धक्का बसलेला असतो. तर अर्जुन म्हणतो की तो गुंड कोण आहे. तेव्हा गुंड म्हणतो तो खूप डेंजर माणूस आहे आणि तो महिपत शिकरे आहे. तेव्हा महिपतचे नाव ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. आता अर्जुन महिपतला कसा अद्दल घडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता